नमस्कार, मी ऋषाली यादव सार. 24 मार्च 2020 ही तारीख आपल्यापैकी कुणीही कधीही विसरू शकणार नाही, कारण कोरोनाच्या संकटामुळे 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून घड्याळाच्या काट्यावर चालणारे आपण थांबलो. आज 25 मार्च 2021 कोरोनाच्या संकटाचा सामना करताना आज बरोबर वर्ष झालेलं आहे. लॉकडाऊन लागलेला आहे. अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं. हातावर पोट असलेल्यांचे मात्र हाल झाले. अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलं. कसं होतं सामान्यांचं कोरोनाच्या संकटामधलं हे वर्ष? लोकांचा अनुभव काय होता हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एबीपी माझा आणि सी वोटरनं हा सर्वे केलेला आहे. अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून लोकांचा अनुभव आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला हे प्रश्न पाहायचे आहेत, चर्चा करायची आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत आहेत. याच्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत असतील आणि याच्यानंतर डॉक्टर अमोल अन्नदाते जे बालरोग तज्ज्ञ आहेत ते आपल्यासोबत असतील. आम्ही जो सर्वे केला त्याच्यामधला पहिला प्रश्न आपण सुरुवातीला पाहणार आहोत. अनेक प्रश्न आहेत, 12 प्रश्न आहेत. सुरुवातीला 5 प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आपण पाहूयात. कोरोना संकटामधला जनतेचा मूड. पहिला प्रश्न, राज्य सरकारनं कोरोनाची स्थिती योग्य रीतीने हाताळली का? होय म्हणतायत 44% लोक, नाही म्हणतायत 36% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 20% लोक. त्याच्यानंतर आम्ही दुसरा प्रश्न लोकांना विचारलेला होता, लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली का? तर होय म्हणतायत 48% लोक, नाही म्हणतायत 31% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 21% लोक. त्याच्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरा प्रश्न आम्ही विचारला, महाराष्ट्रामधली सध्याची दुसरी लाट ही नेमकी कशामुळे आहे? चुकीची हाताळणी झाली असं म्हणतायत 36% लोक, जास्तीच्या चाचण्या झाल्या असं म्हणतायत 29% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 35% लोक. याच्यानंतर चौथा प्रश्न, कोरोना काळामध्ये सामान्य जनता जबाबदारीनं वागली का? तर होय म्हणतायत 49% लोक, नाही म्हणतायत 35% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 16% लोक. आणि पुढचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे 45 वर्षांवरील प्रत्येकाला लस दिल्यानं ही दुसरी लाट ओसरेल का? हा सर्वसामान्यांच्या मनामधला प्रश्न आहे, तुमच्या आमच्या मनामधला प्रश्न आहे. तर होय म्हणतायत 46% लोक, नाही म्हणतायत 26% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 28% लोक. असंख्य प्रश्न आहेत. ते महत्त्वाचे 5 प्रश्न आम्ही तुमच्या समोर मांडलेले आहेत. सर्वे काय सांगतो ते तुम्ही पाहिलेलं आहे. चर्चेला आपण सुरुवात करूया. मी सुरुवातीला जाते महेश तपासे यांच्याकडे. तपासेजी, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलंच हे मोठं संकट ते म्हणजे कोरोनाचं संकट. या वर्षभरामधला तुमचा अनुभव आणि जो पहिला प्रश्न आम्ही विचारला तो म्हणजे होता की राज्य सरकारनं कोरोनाची स्थिती योग्य रीतीने हाताळली का? तर होय म्हणतायत 44% लोक. तुमचं मत? महाराष्ट्र राज्यातलं आलेलं महाविकास आघाडीचं सरकार यांनी अतिशय प्रामाणिकपणे कोविडच्या काळामध्ये कोविड रुग्णांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची योग्यरीती सेवा केलेली आहे. कोविड हा आजार कशामुळे होतो, त्याचा उपचार पद्धती काय, त्याचे ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल्स काय आहेत, नवजात शिशूंसाठी त्याचा काय उपचार पद्धती आहे, गर्भवती माता भगिनींसाठी काय, त्याच्याबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये मागच्या वर्षी ह्या काळामध्ये आपल्याकडे काहीच रिपोर्ट नव्हता. ऑक्सिजन सिलेंडर किती लागतात, किती दिवस ऑक्सिजन द्यावं लागतं, रेमडेसिवीर द्यायचं का की दुसरं कुठलं औषध द्यायचं का, ह्याच्या संदर्भामध्ये देखील पूर्ण घोळ हा संबंध देशात नव्हे तर जगामध्ये होता. आणि हळूहळू कारण सुरुवातीला चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा राज्यात अतिशय कमी म्हणजे 4-5च प्रयोगशाळा होता. तर ह्या कोविडनी आपल्याला सर्वांना काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी शिकवली ती माणुसकी आहे. ह्या कोविडच्या कालावधीमध्ये सरकारी यंत्रणा, मग पोलीस असेल, प्रशासन असेल, सगळी कामं बाजूला ठेवून आणि सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी, मी एका कुठल्याचं नाव घेणार नाही, आमच्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पद्धतीने जे जे करता येईल ते सामान्य जनतेसाठी केलं. हे या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. मागच्या मार्च नंतर मला वाटतं सप्टेंबर सर्वात जास्ती आकडा, मला वाटतं 3 लाखाच्या आसपासचा आकडा होता. तो कालच्या फेब्रुवारीला फक्त 30,000वर पोचला. जो मृत्यूदर मोठ्या प्रमाणात झालेला तो आता 0.6% आसपास त्या ठिकाणी पोचलेला आहे. परंतु एक नवीन स्ट्रेन कोरोनाचं निर्माण झालेलं आहे आणि हे नवीन स्ट्रेन झाल्यामुळे इन्फेक्शनचा रेट वाढलेला आहे. आता जी भीती मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये
किंवा मार्च एप्रिल मे जून महिन्यामध्ये आपल्याला कोरोनाची होती, हो. ती भीती आता सामान्य लोकांमध्ये राहिलेली नाही. कारण हे तपासाची मात्र तुम्ही या ठिकाणी म्हणताय की सरकारने आपलं काम योग्य रीतीनं हाताळलं, जबाबदारी जी आहे ती योग्य रीतीनं पार पडली. मात्र या ठिकाणी 36% लोक म्हणतायत ना की नाही, मग त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? असं आहे की प्रत्येक गोष्टींचे दोन पैलू असतात आणि दोन्ही म्हणजे सगळ्यात खरं आहे आणि सगळ्यात चुकीचं असं मी मानत नाही. ज्यांना काही सुविधा मिळाल्या नसतील किंवा ज्यांना काय कटू अनुभव आले असतील त्यांनी त्याचं मत नोंदवणं स्वाभाविक आहे. त्यांच्या मताचं मी महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजे आभारी व्यक्त करतो, त्यांचं स्वागतही करतो. परंतु त्यावेळची प्रोटोकॉलची परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय समजून घ्या. विलगीकरणासाठी 16,000 फक्त बेड त्या काळात उपलब्ध होते. आज विलगीकरणासाठी 1.25 लाख. एक मोठं आव्हान तर होतच, कारण की हे संकट अचानक ओढावलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता करायचं काय, इथूनच सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती. तपासेजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. आता विरोधकांचं नेमकं म्हणणं काय ते आपण जाणून घेऊयात. केशव उपाध्यायजी, जो पहिला प्रश्न आम्ही विचारला त्यावर तुमचं म्हणणं काय? कारण विरोधकांनी रान उठवलेलं होतं की राज्य सरकारनं कोरोनाची स्थिती योग्य रीतीनं हाताळलेली नाही. जो आम्ही सर्वेमध्ये पहिला प्रश्न हाच विचारला, होय म्हणतायत 44% लोक, नाही म्हणतायत 36% लोक. तुमचं म्हणणं? मी तुम्हाला तेच सांगतोय की मला तपासांचं खरंच कौतुक वाटलं की समाधानकारकपणे हाताळली. महाराष्ट्र जगामधलं, देशामधलं सर्वात नंबर 1चं अत्यंत राज्य झालं, जिथे कुठल्याही परिस्थितीचं नियंत्रण कोरोनावरती नव्हतं. सर्वाधिक बळीही गेले. हे समाधानकारक परिस्थिती हाताळणी होती. महाराष्ट्रामध्ये एक नया पैशाची मदत कोणत्याही समाजाला पॅकेज देण्याचं म्हणजे काँग्रेस शासित इतर राज्य म्हणजे राजस्थानसारख्या राज्याने सुद्धा त्या ठिकाणी राज्यामध्ये काही ना काही मदत देऊ केली. पण महाराष्ट्र असं देशातलं एकमेव राज्य आहे ज्याने एक नया पैशाची मदत या ठिकाणी लोकांना दिली नाही. हे समाधानकारक हाताळणी तपासण्याला किंवा राष्ट्रवादीला वाटतं का? किंवा तिसरं, या ठिकाणी लोक म्हणजे अगदी पत्रकार सुद्धा वेळेवर गाडी मिळाली नाही, ॲम्ब्युलन्स मिळाली नाही म्हणून मृत्युमुखी पडले. सिलेंडरची व्यवस्था नाही, कुठल्या प्रकारचं गडबड हे व्यवस्था नाही. त्या सगळ्या ज्या कोविडसाठी जम्बो जे उभारण्यात आले, सेंटर्स उभारण्यात आली, तिथल्या गैरव्यवस्था, तिथं महिलांवर होणारे अत्याचार, हे सगळं समाधानकारक तपासणं वाटतं का? म्हणजे त्यामुळे मुळामध्ये महाराष्ट्र आपण गेले वर्षभर बघतो आहोत. आत्ता सुद्धा महाराष्ट्र आत्ता मला सांगत होते की काय गेल्या वर्षी इतके होते, आता इतके झालेत. आजची आकडेवारी तपासण्याची काढून बघा. महाराष्ट्र पुन्हा एकदा अत्यंत गंभीर पद्धतीने कोरोनाच्या संकटात सापडलाय आणि राज्य सरकारचं धोरण नाही, दिशा नाही, हे गेले वर्षभर अनुभवतोय. धरसोड वृत्तीचा सगळीकडे सातत्याने जी दिसते आम्हाला. म्हणजे एका मंत्र्याला वाटतं लॉकडाऊन केला पाहिजे, दुसऱ्या मंत्र्याला वाटतं लॉकडाऊन उठवला पाहिजे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं मॅनपॉवर म्हणजे माणसं या सगळ्यामध्ये दगावली. माणसांना कोरोना सर्वाधिक संख्येने झाला आणि उद्योग आणि आर्थिक चक्र रुतलंच. त्यामुळे समाधानकारक, मला हे जर तुम्हाला समाधानकारक वाटत असेल तर म्हणजे महाराष्ट्राचं भलं व्हावं एवढीच मी अपेक्षा तुमच्याकडनं करू शकतो, देवाकडे करू शकतो. कारण महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान गेल्या वर्षभरात झालं, कुटुंबांचं नुकसान झालं. आज काहीतरी ती आठवण आपण तपासाची केली पाहिजे संवेदनशीलपणे की वर्षभरात किती माणसं महाराष्ट्रामध्ये गेली कोरोनामुळे, त्याची आठवण आपण केली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर समाधानकारक. माझा एक बेसिक प्रश्न या ठिकाणी आहे. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की पॅकेज कुठल्याही प्रकारे जाहीर केलेलं नाहीये. पॅकेज महत्वाचं आहे की यंत्रणा उभी करणं महत्वाचं आहे? अगदी बरोबर ना. अहो पॅकेज आहे, यंत्रणा, मी तुम्हाला तेही सांगितलं. मी यंत्रणा मी तुम्हाला तेच सांगतोय. जम्बो सेंटर उभी केली, त्याच्यामधला भ्रष्टाचार, त्याच्यातले नवीन किस्से, त्यामध्ये महिलांवरती होणारे अत्याचार, हे सगळं आपण बघितलं. दुसरं पॅकेज सर्वसामान्यांची मदत देऊ करणं आवश्यक होतं. ती कोणत्याही प्रकारची, मग रिक्षावाले असतील, रस्त्याचे पान टपरीवाले असतील, छोटे छोटे दुकानदार असतील, हे सगळे, नाभिक समाज असेल, हे वेगळे समाज सरकारकडे मागत होते मागण्या, पण सरकारने दुमकूनही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री तर घराच्या बाहेरच पडले नाहीत गेले वर्षभर त्या सगळ्या पिरियडमध्ये, हे आपण बघितलं. आणि त्याच्यामुळे ना काही व्यवस्था उभा केल्या ना काही यंत्रणा दिल्या. हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक अपयशी सरकार. ठीक आहे उपाध्याय, तुमचं असं म्हणणं आहे की यंत्रणा कुठल्याही प्रकारच्या उभ्या करण्यात आलेल्या नाही, सोयी सुविधा देण्यात आलेल्या नाहीये. तपासेजी यांना विचारूया ना आपण. तपासेजी, आजची चर्चा ह्या कोरोनाच्या संदर्भात गेल्या वर्षभराचा प्रवास, अनुभव ह्याच्यावर निष्पक्षपणे होईल आणि राजकीय त्याच्यावर चर्चा होणार नाही अशी माझी अपेक्षा होती. पण अतिशय म्हणजे संवेदनाहीन पद्धतीने आमचे मित्र केशवजीने आता राजकारणाचाच विषय काढला. त्याच्यामुळे मला काही राजकीयरित्या पण उत्तरं त्या ठिकाणी द्यावी लागतील. परंतु माझा अजिबात तसा हेतू नव्हता. तुम्ही सरकारवर जरूर टीका करा केशवजी,
परंतु सरकारचा हेतू, मग ते कुठल्याही सरकारचा असतो, त्या कुठल्याही सरकारचा हेतू सामान्यांना म्हणजे अडचणीच्या काळामध्ये त्यांना साथ देण्याचा, त्यांच्या रोगावर निदान करण्याचा ही भूमिका असते. ज्या काळामध्ये कोरोना आलं, तुम्ही काय सांगितलं? थाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, रॅलिया काढा. त्याच्यातनं कोरोना जाणार होता. अहो, ICMRकडे प्रोटोकॉल नव्हते. महाराष्ट्रामध्ये रुग्ण वाढवत होते, कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, पुण्यामध्ये एक इंटरनॅशनल सिटी ITच्या संदर्भामध्ये, आणि दिल्लीत पण वाढवत होते, सगळीकडेच वाढवत होते. आपल्याकडे बाहेरनं आलेला सर्वात मोठा वर्कफोर्स हा मुंबई परिसरामध्ये आहे. त्या परिसरामध्ये कसले सर्व प्रकारच्या यंत्रणा कोलमडलेल्या आहेत, हे प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. सरकारच्या संदर्भामध्ये मागच्या मार्चमध्ये बजेट झालं, एप्रिलपासून म्हणजे 21 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला, नवीन त्या ठिकाणी उत्पादन होऊ शकलं नाही, सरकारला पैसे मिळू शकले नाही, केंद्राकडनं मदत नाही. त्याच्यामध्ये सरकारला मदत करण्याच्या ऐवजी राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. असं जर मी बोललो तर तुम्हाला आवडेल का? ह्या कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षातल्या नेत्यांना एकत्र बोलवलं, एका व्यासपीठावर बोलवलं, सूचना मागवल्या. त्या सूचना देण्यासंदर्भामध्ये जबाबदारीपूर्वक राज्य शासनाला मदत करण्यात तुम्ही तर राजकारणच करत बसले. मंदिर उघडत नाही, जिम उघडत नाही, अमुक. अहो, लोकांच्या अडीअडचणीचे प्रश्न काय आहेत तुम्हाला जसे माहिती आहेत ना, तसे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. परंतु एक लक्षात घ्या, 16,000 बेड होते त्या काळामध्ये, आज 1.25 लाख बेड आहेत विलगीकरणासाठी. ही उपलब्धी नाहीये. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा होता. इंडस्ट्रियल सप्लाय बंद करून केवळ कोविडच्या लोकांसाठी ते ऑक्सिजन सिलेंडर द्या. ह्या सगळ्या गोष्टी, एस्टॅब्लिश मेडिकल प्रोटोकॉल नव्हता. कुठलं इंजेक्शन द्यायचं, कुठले औषधं द्यायची, काहीच माहित नव्हतं. केंद्रातला ICMRचं प्रोटोकॉल येण्याच्या पूर्वी राज्य शासनाने स्वतंत्र प्रोटोकॉल त्या ठिकाणी डेव्हलप केला, आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी घडल्या. तुम्हाला राजकारण करायला अनेक गोष्टी आहेत, पण कोरोनाच्या विषयावर माझे ऐकून घ्या, उपाध्याय साहेब ऐकून घ्या. कोरोनाच्या विषयावर अतिशय संवेदनहीन तुम्ही राजकारण करायचं बंद करा. इकडे एकत्रित बसून, हे महाराष्ट्र आमचं एकट्याचं नाही की तुमच्या एकट्याचं नाहीये, महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्र सर्वांचं आहे. या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपण एकत्र करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकत्र या. तुम्ही कसलं राजकारण करताय? तुम्ही काय मदत केली ते सांगा ना. 20 लाख कोटीचं पॅकेज देशासाठी जाहीर केलं, कुठे गेलं 20 लाख कोटी? काय केलं? मी अजिबात राजकारणाच्या हेतूने किंवा राजकीय चर्चा करण्यासाठी आलेलो नाही. प्रामाणिकपणे सरकारचा काय हेतू आहे, सरकारचा फेल्युअर तपासेजी, आपण उपाध्यायजी यांना बोलू तर देऊयात. तपासेजी, तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं सरकारनं आपली यंत्रणा राबवलेली आहे, जबाबदारी पार पाडतीये, कशा पद्धतीने यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे, मात्र विरोधकांना ते पटत नाहीये ना. उपाध्यायजी बोला. आणि मी मुद्द्यासहित, म्हणजे मला तपासाची वायफळ बडबडायची सवय नाहीये, मी मुद्द्यावरती येतो. उपासनेचा प्रश्न काय होता तपासांचा, की काय बाबा केंद्राकडून मदत मिळाली की नाही, केंद्राकडून मदत मिळालीच नाही, हे एक नेहमीच आपलं तुणतुणा वाजवत राहायचं. आता ऐकून घ्या, मदत केंद्राकडून महाराष्ट्रातील शेतीमाल खरेदी करण्यासाठी 9,000 कोटी केंद्रांनी या सगळ्या काळामध्ये दिले. त्याच्यामध्ये अगदी सांगायचं, कापसासाठी 5,674 कोटी, धानासाठी 2,111 कोटी, पीक विम्यासाठी 403 कोटी केंद्राने दिले. ऐकून घ्या तपासायची. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा पहिला लाभ गव्हासाठी 1,750 कोटी, तांदळासाठी 2,620 कोटी हा पहिला लाभ. प्रधानमंत्री किसान विकास योजना प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये, त्यामुळे 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 2020 मध्ये ज्यावेळी कोरोना सगळ्यात जास्त होता त्यावेळी 1,726 कोटी 86 लाख शेतकऱ्यांना केंद्राने दिले. एक नया पैसा महाराष्ट्रातल्या कोणत्याही पॅकेजला, कोणत्याही समाजाला महाराष्ट्रात राज्य सरकारने दिलं नाही, पण केंद्रातल्या सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेतली. थांबा, अजून खूप मुद्दे सांगायचे. उज्ज्वला गॅस योजना, त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 73 लाख लाभार्थ्यांना मिळालं. 73 लाभार्थ्यांना 16,000 गॅस सिलेंडर देण्यात आले. स्थलांतरित ट्रेन, यांना ट्रेन नुसतं घोषणा केली, आम्हाला ट्रेन देत नाहीत. ट्रेनचं सांगितलं ट्रेन 24 ट्रेन देतो, याद्या द्या. यांना सरकारला याद्या सुद्धा देता आल्या नाहीत. अहो, आणखीन माझ्याकडे अख्खी यादी आहे तपासाची, जर सांगायचं असेल तर आणखीन मी तुम्हाला सांगतो. करातील हिस्सा
करा तर हिश्श्याचे पैसे किती दिले, पीपीई किट्स राज्याला 10 किती पीपीई किट्स दिले, हे सगळं माझ्याकडे आता तयार आहे. त्यामुळे मला मुद्द्याशिवाय बोलता येत नाही. उपाध्यक्ष, तुम्ही या वायफळ ठिकाणी बडबड एवढी मोठी यादी सांगताय, मग तपासेजी मग तुम्ही का हे करत नाहीये की एवढी मोठी यादी ते सांगतायत मात्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची हालचाली झालेल्या नाहीयेत? ते यादी सांगतायत, त्याच्यातले जे आकडे सांगतायत हे केंद्र शासनाचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून सांगतायत. राज्यातल्या कोरोना बाधित लोकांना, तुम्ही सांगा ना राज्याचं एक आकडा सांगा राज्यातल्या तपासेजी मला. कोरोना बाधित राज्य लोकांना सरकारने अमुक त्यांचा एका इलाज समाजाला करणे, मदत केली. नगरपालिका, मला महानगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर राज्य लोकांना सरकारने इस्पितळ मदत उभारणे, केली. तिकडे असा डॉक्टर एखादा नसताना घटक सांगा. हंगामी स्तरावर तिकडचे इंडियन महाराष्ट्रातल्या मेडिकल असोसिएशनची शेतकऱ्याला मदत मदत केली घेणे, का राज्य सरकारने? कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रातल्या पद्धतीवर नाभिक समाजाला मदत नर्स केली का? असेल किंवा आया महाराष्ट्रातल्या असेल रिक्षा किंवा चालकाला वॉर्ड मदत बॉय केली असेल का? यांची भरती करणे, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जम्बो गोरगरिबांना मदत केली कोविड का? हॉस्पिटल याचं उभारणे, उत्तर नाही. एवढ्या सगळ्या हे आहे. गोष्टींवर महाराष्ट्रातल्या जम्बो महाविकास कोविड आघाडी सेंटरमध्ये सरकारने काम केलं. भ्रष्टाचार, तिथे होणारे म्हणून महिलांवरचे राज्यातला अत्याचार, जो मृत्यू याच्याबद्दल दर होता तो तपासे बोला. 0.5% आला. आपली सगळ्यात निच्चांक नाही, तो कोरोनाचा सर्वाधिक फेब्रुवारी सांगा. महिन्यामध्ये झाला. तपासे तुम्ही कोरोनाचं जे संकट म्हणताय, हे तुम्ही अचानक कोरोनाचं संकट हे अचानक आलेलं होतं, याची कल्पना कुणालाही नव्हती. यंत्रणा त्या ठिकाणी दक्ष होती की नाही, जबाबदारी पार पाडण्यात आली की नाही, केंद्रानं काय केलं, राज्य सरकारनं काय केलं, राज्य सरकारनं आपली यादी पाठवली की नाही, त्यावर केंद्रानं शिक्कामोर्तब केलं की नाही, हे वर्षभर संपूर्ण वर्ष जरी आपण पाहिलं लॉकडाऊनच्या सावटाखामध्ये गेलेलं असलं तरी सुद्धा कुठे ना कुठे सामान्य माणसाला याचा फटका बसलेलाच आहे. आणि त्याच्यामुळेच वर्ष झाल्यानंतर एबीपी माझा आणि सी वोटरनं जो सर्वे केला त्याच्यामधले प्रश्न आपण पुन्हा एकदा पाहूयात. जे आपण सुरुवातीला शोच्या सुरुवातीला 5 प्रश्न दाखवलेले होते. पहिला प्रश्न असा होता की राज्य सरकारनं कोरोनाची स्थिती योग्य रीतीने हाताळली का, तर होय म्हणतायत 44% लोक, नाही म्हणतायत 36% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 20% लोक. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे लॉकडाऊनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली का, तर लोक म्हणतायत 48% लोक म्हणतायत की हो, 31% लोक म्हणतायत नाही, 21% लोक म्हणतायत की सांगता येत नाही. महाराष्ट्रातली सध्याची दुसरी लाट ही नेमकी कशामुळे, चुकीची हाताळणी झाली असं म्हणतायत 36% लोक, जास्तीच्या चाचण्या झाल्या असं म्हणतायत 29% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 35% लोक. ही सध्याची आपण पाहत आहे की दुसरी लाट नेमकी कशामुळे, त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आम्ही विचारलेला होता की कोरोना काळामध्ये सामान्य जनता ही जबाबदारीनं वागली का, तर होय म्हणतायत 49% लोक, नाही म्हणतायत 35% लोक, सांगता येत नाही असं म्हणतायत 16% लोक. 45 वर्षांवरील प्रत्येकाला लस दिल्यानं ही दुसरी लाट ओसरेल का, हा सर्वसामान्यांच्या मनामधला प्रश्न, तुमच्या आमच्या मनामधला प्रश्न, तर होय म्हणतायत 46% लोक, नाही म्हणतायत 26% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 28% लोक. लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण सर्वसामान्य माणूसच याच्यामध्ये जास्त करून सफर झालेला आहे, त्यालाच याचा फटका बसलेला आहे. लॉकडाऊन असो, कोरोनाचं संकट असो, असे अनेक मुद्दे आहेत. पुढच्या प्रश्नांना सुद्धा आपल्याला हात घालायचा आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते सुद्धा आपल्या सोबत असतील. ते पुढचे नेमके प्रश्न कोणते असणार आहेत, त्या पुढच्या प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे. जे आम्ही प्रश्न विचारलेले होते त्याच्यामधला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे ठराविक भागामध्ये लॉकडाऊन हाच योग्य पर्याय आहे का, कोरोनामुळे कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झालेला आहे, नोकऱ्यांवर गदा आलेल्या आहेत, रोजगाराच्या संधी कुठे आहेत, हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, आजही आम्हाला विचारला जातो, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न आम्ही घेतलेला आहे. त्याच्यानंतर दूरदर्शन आणि रेडिओद्वारे शिक्षणाचा खरंच फायदा झाला का, त्याच्यानंतर केंद्रानं उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयामुळे जनता समाधानी आहे का, ही सुद्धा प्रश्न जे आहेत आम्ही लोकांना विचारले. त्याच्यावर लोकांचं म्हणणं नेमकं काय, लोकांचा कौल नेमका काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याकडे मी ब्रेक नंतर जाणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. आपण पाहता एबीपी माझा. कसं होतं सामान्यांचं कोरोनाच्या संकटामधलं हे वर्ष, लोकांचा अनुभव काय होता हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एबीपी माझा आणि सी वोटरनं केलेला हा सर्वे आहे आणि आपण या ठिकाणी चर्चा करतोय. आम्ही सर्वेमधून जे प्रश्न विचारलेले होते ते पुढचे प्रश्न आता आपण पाहणार आहोत. ब्रेकच्या आधी आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेला होता आणि पुढचे प्रश्न आता आपण पाहताय. ठराविक भागामध्ये लॉकडाऊन हाच योग्य पर्याय आहे का, तर होय म्हणतायत 44% लोक, नाही म्हणतायत 36% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 20% लोक. पुढचा प्रश्न आहे कोरोनामुळे कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला, नोकरी व्यवसाय. 36% लोक म्हणतायत की नोकरी व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झालेला आहे. शिक्षणावर परिणाम झाला असं म्हणतायत 35% लोक.
यानंतर आरोग्य विभागावर, आरोग्य क्षेत्रावर, आरोग्यावर परिणाम झालेला आहे असं म्हणतात 60% लोक. पर्यटन क्षेत्रावर परिणाम झालेला आहे असं म्हणतात 6% लोक. ऑटोमोबाईल्सवर, या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झालेला आहे असं म्हणतात 2% लोक. बांधकाम व्यवसायावर 1% परिणाम झालेला आहे असं 1% लोकांचं असं म्हणणं आहे की बांधकाम व्यवसायावर परिणाम झालेला आहे. आणि इतर 13% लोक. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्या क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झालाय. पुढचा प्रश्न आम्ही विचारलेला होता की दूरदर्शन, रेडिओद्वारे शिक्षणाचा खरंच फायदा झाला का? तर होय म्हणतायत 40% लोक, नाही म्हणतायत 42% लोक आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 18% लोक. याच्यानंतर केंद्रानं उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयामुळे जनता समाधानी आहे का? तर 40% लोक म्हणतायत की होय, 40%च लोक म्हणतायत की नाही आणि सांगता येत नाही असं म्हणतायत 20% लोक. त्याच्यामुळे या अनुषंगाने आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. डॉक्टर, सध्याची स्थिती आपण पाहिली तर नांदेड, बीड या ठिकाणी त्या ठिकाणच्या प्रशासनानं त्या ठिकाणची परिस्थिती पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला आहे. परभणीमध्ये संचारबंदी लागू झालेली आहे. ठराविक भागामध्ये लॉकडाऊन हाच आता पर्याय आपल्यापर्यंत राहिलेला आहे का? वृषालीजी, मला असं वाटतं की आता कोविडच्या जे आपली स्ट्रॅटेजी आहे त्यात एक खूप महत्वाची गोष्ट राज्य सरकारने किंवा अख्ख्या देशाने आता हे करायला हवं की लॉकडाऊन हा शब्द एकदाचा आपल्या डिक्शनरीतून सगळ्यांनी काढून टाकायला हवा. मी थोडीशी खोचक प्रकारे हे मी प्रतिक्रिया आधीही दिली होती आणि परत देतो की प्रभावी लस आणि 1 वर्षानंतर चांगले प्रोटोकॉल, इतका जगभर देशभर झालेला रिसर्च हाती असतानाही लॉकडाऊन करणं म्हणजे लग्न झाल्यानंतर ब्रह्मचर्य जाहीर करण्यासारखं आहे. याच्यावरून काय सगळ्यांनी बोध घ्यायचा तो घ्यावा, याचा आता काही उपयोग नाही. लॉकडाऊन हा पहिल्या 1-2 महिन्यासाठी योग्य होता, पण आता जर लॉकडाऊन करत असतील तर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. लॉकडाऊनचे आरोग्य क्षेत्रावर, लोकांच्या म्हणजे रुग्णसेवा घेण्यापासून सगळ्या गोष्टींवर प्रचंड दुष्परिणाम झाले आणि 1 वर्षानंतर आपण डॉक्टर अमोल, मग याला पर्याय काय? लॉकडाऊन नाही करायचा तर मग संसर्ग रोखायचा असेल तर याच्यावर पर्याय काय, उपाय काय? सगळ्यात महत्वाचं, आज आपण 1 वर्षापूर्वी चर्चा करत होतो वृषालीजी, तेव्हा लस कधी येईल या गोष्टीवर आपण करत होतो. आज सगळ्यात महत्वाचं मला जो डेफिसिट दिसतोय, मी स्वतः एक खासगी कोरोनाचं लसीकरण केंद्र चालवतोय. आपली लसीकरणाची जी आज गती आहे ती इतकी संथ आहे की त्याला म्हणजे कासवाच्या आणि सशाच्या गोष्टीची उपमाही कमी पडेल इतकी संथ आहे आजची जी गती आहे त्याच्या. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षातच येत नाहीये कोणालाही याच्यात की लसीकरण हे रोज 50, आमच्या वेळी खासगी रुग्णालयांना फक्त 100 लोकांनाच रोज लस देण्याची परवानगी आहे. केवळ जवळपास पहिल्या टप्प्याचं जर तुम्ही बघितलं तर आरोग्य सेवकांचं केवळ 43% आरोग्य सेवकांचं लसीकरण झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून फक्त 20% टार्गेट, आपण जे टार्गेट जुलैपर्यंत सेट केलंय त्याचं 0.8% फक्त, म्हणजे 1% टार्गेट आपण 3 महिन्यापूर्वी अचीव करू शकलेलो नाहीये. जर मी अगदी आत्मविश्वासाने हे सांगतो की आजच्या गतीपेक्षा, म्हणजे मी त्याला आता म्हणजे रजनीकांतच्या गतीने जर आपण सगळा वर्कफोर्स कामाला लावून 1 महिन्यामध्ये सगळ्या राजकीय ती जी संथ गती असते आणि ज्या सरकारी अनेस्थेने गोष्टी चालतात, अहो रविवारी लसीकरण केंद्रांना सुट्टी आहे, शिवजयंतीच्या दिवशी लसीकरण बंद होतं, याच्यासारखी शर्मेची बाब महाराष्ट्रासाठी नाहीये. शनिवार अर्धा दिवस तुम्ही हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे आणि तुम्ही तुमचे मुद्दे या ठिकाणी मांडताय. तपासेजी, उपाध्यक्षजी दोघांकडून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, कारण केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आहे. सुरुवात मला तपासेजी यांच्यापासून करायची आहे. लसीकरणाचा वेग कधीपर्यंत वाढणार? लसीकरणाच्या संदर्भामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, कोमॉर्बिडिटी असणारे लोक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या संदर्भातला प्रोटोकॉल केंद्राकडनं राज्याला आला, साठा आला आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाने सुरुवातीला एक त्याची ट्रायल घेतली आणि त्याच्यानंतर लसीकरणाची सुरुवात ही महाराष्ट्रामध्ये जोमाने झाली. डॉक्टरांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला की लसीचे डोस अजून दिले पाहिजे, खाजगींना फक्त 100 मिळतात ते 100, 200, 500 झाले पाहिजे. परंतु मला एक प्रश्न आज असा निर्माण होतो, 125 कोटीचा भारत देश आहे, आपल्याकडे लस बनवणाऱ्या कंपन्या आहेत, परंतु जर आपली वॅक्सिन डिप्लोमसी ही भारतातल्या इतर राज्यांसाठी वापरली गेली असती, परदेशातल्या लोकांसाठी आपण जरूर मानवता सेवा ह्या दृष्टीने जरूर काम करा, परंतु घरातली मुलं आधीच जगवा
हे धोरण जर देशाचे पंतप्रधान मोदींनी घेतलं असतं, वॅक्सिन डिप्लोमसी बाजूला ठेवून देशातल्या नाही, पण राज्यातल्या तपासाची या ठिकाणी लोकांना या ठिकाणी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही या ठिकाणी ठीक आहे, तुम्ही केंद्राकडे बोट दाखवताय, मात्र राज्य पातळीवर तुम्ही काय करताय? मी तेच सांगतो डॉक्टर तुम्हाला अमोल ना. अन्नदाते यांनी एक बेसिक आणि एकदम काय म्हणतात बेसिक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की रविवारच्या दिवशी सेंटरच्या इथे तुम्ही सुट्टी देता, शिवजयंती आली सुट्टी देता, हे जर राज्य सरकार शनिवारी अर्धा थांबवणार दिवस. किंवा लसीकरणाच्या संदर्भामध्ये सकाळी 7 ते 2 आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा टाईम आत्ताच राज्य शासनाने जाहीर केलेला आहे. मला ह्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की लस घेणं हा एक भाग झाला. मगाशच्या सर्वेमध्ये आपण विचारलं की महाराष्ट्रामधले लोकांना सरकारचा फायदा झाला की नाही, हा प्रश्न विचारल्यानंतर 48 लोकांनी सांगितलं की सरकारी यंत्रणेची मदत ही लोकांना झाली. हे तुमच्या सर्वेतला आकडा सांगते, मी माझा आकडा सांगत नाही. म्हणजे जवळपास 50% लोकांना झाली असं आपण गृहीत धरूया. 35-36% लोकांना वाटलं की त्यांना मदत झाली नाही. आता स्वाभाविक रूपामध्ये ज्यांना मदत झाली नाही त्याची अनेक कारणं असू शकतील, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणाची ड्राईव्ह ही राज्यभर घेणे, जिल्हा स्तरावर घेणे, तालुका स्तरावर घेणे, ग्राम स्तरावर घेणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतलेली आहे. जे प्रोटोकॉल ICMR कडनं आले त्याचं तंतोतंत पालन हे राज्य शासनाने केलेली आहे. त्याचबरोबर ऐकून घ्या ना, लसीकरणासाठी उपाययोजना ज्या केल्या जात आहेत, मात्र तरी सुद्धा डॉक्टर म्हणतायत ते फ्रंटलाईन वर्कर आहेत, ते कोविड योद्धा आहेत, ते स्वतः त्या ठिकाणी सेंटर चालवतात, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव सुद्धा फार महत्त्वाचा आहे की नाही तपासाची? त्यांचा अनुभव हा जरूर महत्त्वाचा आहे, पण टास्क फोर्स मधले एखादा डॉक्टर मला बोलायचं आहे. ते त्यांच्या बरोबर बोलू शकले असते. मी ह्या अन्नदाते डॉक्टर साहेबांबरोबर युक्तिवाद करू शकतो. बरोबर आहे, तपासाची मान्य आहे, मात्र या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभागी झालेले डॉक्टर अमोल अन्नदाते यांचं म्हणणं तुम्ही महाविकास आघाडी सरकारपर्यंत, नेत्यांपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा आहे. उपाध्येजी, नाही, मला मुळात हेच सांगायचं आहे की महाराष्ट्र म्हणजे मी पुन्हा एकदा नाईलाजाने मला हे बोलावंसं वाटतं की एखादा उपक्रमाचं सुद्धा आम्हाला नीट राबवता आला नाही. लसीकरणासारखा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम पहिल्यांदा तर राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून अनेकांनी शंका उपस्थित केल्या, मग त्यात नवाब मलिकांपासून. म्हणजे खरं म्हणजे लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. जी काही आत्ताची लस उपलब्ध आहे ती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. या पद्धतीचं प्रोत्साहन करणं दूर, त्याच्याऐवजी शंका उपस्थित करणं. मग त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ती कुठली लस परत कशी आली, जे म्हणजे ती लस परत आली नव्हती, पण तरीसुद्धा त्यांनी छाती ठोकपणे सांगून दिलं फेसबुक लाईव्हमध्ये. ज्यातनं एक तर अशा पद्धतीने शंका उपस्थित करणं, दुसरं जो साठा मिळतोय म्हणजे एके दिवशी आमचे आरोग्यमंत्री दिल्लीत गेले आणि म्हणाले की रोज 20 लाख लसीचा साठा मला मिळाला पाहिजे. पण प्रत्यक्षामध्ये जो लसी साठा महाराष्ट्राला केंद्राकडनं मिळतोय वृषाली, त्यापैकी 56% लसीकरणाचा साठा वापरलाच जात नाही. म्हणजे हे आमचं सगळ्यात मोठं ढळढळीत अपयश आहे की केंद्राकडनं जो लसीचा साठा आम्हाला महाराष्ट्राला मिळतोय त्या लसीचा साठा 56% वापरला जात नाही, 44% फक्त वापरला जातो. ही 18 मार्चची आकडेवारी होती. आत्ताची आणखीन आकडेवारी तर हवी तर ती आता देऊ शकतो. त्यामुळे मुळामध्ये लसीकरणाचं ड्राईव्ह डॉक्टर अन्नदाते बोलले ते अगदी खरं आहे की पूर्णपणे ताकदीने महाराष्ट्रात करायला पाहिजे होता, पण महाराष्ट्रातलं सरकार या सर्वसामान्य नागरिकांना आज जो आकडा वाढतोय त्यामध्ये दिलासा देण्याचं अपयश ठरतंय. केंद्र मदत करते, मात्र राज्य सरकारकडून जवळपास 56% लसीचा साठा तसाच पडू नये असं म्हणणं आहे त्यांचं. केंद्र शासनाचा 56% लसी साठा पडून 18 मार्चच्या केशवजी, केंद्र शासनाचा रेकॉर्ड आज आपण तपासून घ्या. आज प्रदीप व्यास जे प्रधान सचिव आहेत आरोग्य विभागाचे, त्यांनी स्टेटमेंट म्हटलं की देशातल्या 1 नंबर राज्य महाराष्ट्र आहे, ज्याच्यामुळे आज जवळपास 43,42,646 लोकांना लसीकरण झालेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्याची लस पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साधारणपणे 10 लाख लोकांच्या शिल्लक किती ते सांगा. जो साठा मिळतोय केंद्राचा, एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये एवढी राज्य असताना, अनेक भारतातल्या अनेक राज्यांमध्ये तुमची सत्ता असताना, महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार लसीकरणामध्ये देशामध्ये अव्वल आलंय. केशवजी, महाराष्ट्र आताच्या घडीची तपासाची एक मोठी तपासाची ही चर्चा सुरू असतानाच आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. दिवसभरात राज्यामध्ये 20,444 रुग्णांना हे डिस्चार्ज मिळालेला आहे. मुंबईमध्ये 5,504 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झालेली आहे. मुंबईमधला आकडा आपण या ठिकाणी पाहत आहे. दिवसभरामध्ये राज्यात 35,952 कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. हा आकडा जो आहे तो वाढतोय. धडकी भरवणारा हा आकडा म्हणावा लागेल.
डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत. अन्नदातेची आकडा सातत्यानं वाढतोय. दिवसागणित हा आकडा जो आहे तो वाढत चाललाय. आता शहरी ग्रामीण हा भेदभाव राहिलेला नाहीये. आता प्रत्येक ठिकाणी हा आकडा जो आहे तो वाढताना दिसतोय. वृषालीजी 4 एप्रिल पर्यंत हे माझं नाही टास्क फोर्सचं प्रेडिक्शन आहे. मी महेशजीलाही सांगतो. आणि मी या सगळ्या टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी मी बोलतोय. 4 एप्रिल रोजी राज्यामध्ये 3 लाख ऍक्टिव्ह केसेस असणार. हा आकडा लिहून ठेवा आणि 4 एप्रिलला तुम्ही कन्फर्म करा. आणि आपल्याला 4 एप्रिल रोजी म्हणजे आपण जर पुढचं जरी कागद पेन घेऊन आपण हिशोब केले तर 1,92,000 आपल्याला बेड्सची आवश्यकता असणार आहे, ऑक्सिजनच्या बेडची. आणि आज राज्यात अशी परिस्थिती आहे, हे मी ग्रासरूटचे फॅक्ट सांगतोय, आकडेवारी सांगतोय. आज आपल्याकडे 42,195 फक्त ऑक्सिजनचे बेड आहेत आणि 14,194 फक्त आयसीयूचे बेड्स आहेत. केवळ आपल्याकडे 6,798 आपल्याकडे ही आरोग्य खात्याची आकडेवारी मी सगळी सांगतोय. तर याच्यामध्ये किमान 1 शून्य ऍड करण्याची गरज आपल्याला येत्या 3-4 महिन्यात पडणार आहे. असं सध्याची परिस्थिती जी व्हिरुलन्स आहे स्ट्रेनचा ती बघता मला वाटतंय काय की सरळ गणित आहे. आपण पहिल्या दिवशीपासून बघतोय की जितके कोरोनाचे रुग्ण आहेत त्याच्यापैकी 8% रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आयसीयू मध्ये जाणार आहेत आणि त्या 8%पैकी 2% लोकांना व्हेंटिलेटर्स लागणार आहेत. हे साधे आपण स्टॅटिस्टिक जरी बघितलं तर आपण 1/3 आपल्याकडे रिक्वायरमेंटेड बेड्सची आजही डॉक्टरांची संख्या आणि वर्कफोर्स तर सोडूनच द्या. मी आत्ताची बातमी सांगतो जी कदाचित कोणालाही माहित नसेल. अहमदनगर मधलं शिर्डी साईबाबा संस्थांचं जे रुग्णालय आहे तिथले सगळेच्या सगळे डॉक्टर्स गेले 3 दिवस संपावर आहेत. ही बातमी कुठे आलेली नाही आणि प्रशासनाला शासनाला याचा कुठलाही थांगपत्ता नाही. गेली वर्षभर त्या लोकांचे पगार मिळालेले नाहीयेत. 40 ते 50 हजार पगारावर डीएम आणि एमसीएच लोक काम करतात. त्यांना कारण सांगितलं जाते की मंदिर बंद आहे. मुद्दे जे आहेत ते खरंच नोट डाऊन करून घेणं फार गरजेचं आहे आणि प्रशासनापर्यंत, मंत्र्यांपर्यंत, सरकारपर्यंत डॉक्टर अमोल अन्नदाते यांचा आवाज पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण ते या ठिकाणी काम करतायत, कोविड योद्धा आहेत, स्वतः कोविड सेंटर चालवतात. त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती, ग्राउंड रियालिटी काय आहे ते या ठिकाणी तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करतायत. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर सुद्धा या सर्वेमधले पुढचे महत्त्वाचे मुद्दे जे राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे आहेत त्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. आपण पाहताय एबीपी माझा. शेवटचा सेगमेंट आहे आणि लोकांच्या मनामधले प्रश्न आणि आम्ही जो सर्वे केलेला होता त्याची लोकांनी काय उत्तरं दिलेली आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2020 हे वर्ष महाविकास आघाडीसाठी सर्वात मोठं 2020 मधलं संकट महाविकास आघाडीसाठी राहिलेलं होतं तर ते म्हणजे कोरोनाचं संकट, जे अजूनही आहे, लॉकडाऊनचं संकट. मात्र याच्याबरोबरच काही राजकीय संकटांची मालिका सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर ओढवलेली होती. त्यातलाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार, सचिन वाझे यांचं प्रकरण. तर त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही सर्वे केलेला आहे. तो सर्वे काय सांगतो, ते प्रश्न काय आहेत, उत्तरं काय मिळालेली आहेत ते आपण पाहूया. अंबानी प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा ही डागाळलेली आहे का? तर होय म्हणतायत 43% लोक, नाही म्हणतायत 29% लोक, सांगता येत नाही असं म्हणतायत 28% लोक. पुढचा प्रश्न, वाझे प्रकरणानं राज्याच्या गृह खात्यानं विश्वासार्हता गमावली आहे का? होय म्हणतायत 48% लोक, नाही म्हणतायत 25% लोक, सांगता येत नाही असं म्हणतायत 27% लोक. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न, तो म्हणजे महाविकास आघाडी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का? होय म्हणतायत 44% लोक, नाही म्हणतायत 30% लोक, सांगता येत नाही असं म्हणतायत 26% लोक. त्याच्यामुळे हा कौल सुद्धा फार महत्वाचा आहे. मला केशव उपाध्याय यांच्याकडे जायचंय. उपाध्येची, अंबानी प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळली आहे का हा पहिला प्रश्न. तर त्याच्यावर होय म्हणतायत 43% लोक. तुमचं म्हणणं काय? नाही, मला असं वाटतं की या सगळ्या प्रश्नांवरती जे मग दोन्ही प्रश्न तुमचे अंबानी वाझे आहेत, या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारचं अपयश, महाराष्ट्र सरकारची प्रतिमा एक वसुली सरकार होणं, म्हणजे मविमा सरकार असं होतं, त्याच्याऐवजी महावसुली सरकार अशा प्रकारची प्रतिमा होण्यामध्ये या दोन्ही प्रकरणाचा खरं म्हणजे फार मोठा वाटा आहे. त्यातनं जे त्याचं कारण असं की हे सगळं प्रकरण समोर आलं पण त्याची ठोस उत्तरं राज्य सरकार आज या क्षणाला पण दिली जात नाहीत. म्हणजे आता तर ते काय तो अहवाल फुटलाच कसा, म्हणजे चोरी झाली तर त्याचं दुःख, त्याचं चोरी झालीचं दुःख इथं नाहीये. मात्र उपाध्यक्ष, तुम्ही जरी असं म्हणत असलात तरी महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करेल का हा सुद्धा प्रश्न आम्ही विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये 44% लोक म्हणतात की होय सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. नाही असं आहे की सरकारने कार्यकाळ पूर्ण करावा की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. मुळामध्ये आता ज्या पद्धतीचं दर महिन्याला, गेल्या महिन्यात राठोड झालं, या महिन्यामध्ये वाझे आणि अनिल
देशमुख आहे, असं ज्या आणखीन पुढच्या महिन्यात आणखीन काही असे, कारण या सरकारचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की रोज नवे नवे प्रकरण अशी बाहेर येत राहणार आहेत, त्याला सांगायची गरज नाही. आणि राहता राहिला सरकारचा प्रश्न. सरकार शेवटी जनता ठरवते. जनता ज्या दिवशी ठरवेल त्या दिवशी या सरकारला आत्ता आपला कोरोनाचा विषय चाललाय म्हणून त्या भाषेत सांगायचं तर या तिन्ही पक्षांना क्वारंटाईन केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे. पण सरकारचं मात्र अपयश रोज आपण पाहतो आहोत. आजही इतक्या मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणावरती मुख्यमंत्री बोलायला तयार आहेत. एक शब्द 21 तारखेला अनिल देशमुख पत्र पाठवतात, तपासाची. आपल्या मंत्र्याच्या पत्रासह 5 दिवस मुख्यमंत्री निर्णय करत नाहीत. हे राज्यात सगळ्याशी आणखीन काय वेगळी चिंता असू शकते महाराष्ट्राच्या बाबतीत. त्यामुळे कोरोना बाबतीत लोकांनीच आपली जबाबदारी घेणं आवश्यक आहे, कारण राज्य सरकार तर काही घ्यायला तयार नाही आपण तपासाची. पाहतो. आणि मुळामध्ये सर्वात सरकारचं पहिले अपयश ठरतंय, मी सगळ्या चिंता आपण डॉक्टर पाहतो. अन्नदात्यांच्या प्रश्नांचं उत्तर देईल. त्यांनी मगाशी ICU व्हेंटिलेटरच्या संदर्भात जी त्यांची शंका उपस्थित केली, कारण कोरोनाचा विषय 22 तारखेला रोजी आपल्याकडे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2,15,000 आहे. त्याच्यामध्ये गंभीर रुग्ण जे आहेत ते 8.14% म्हणजे जवळपास 17,000. लक्षणविरहित म्हणजे एसिम्प्टोमॅटिक लोक ही साधारण 33% आहेत. आणि व्हेंटिलेटरवरील रुग्ण 0.71%, ऑक्सिजनवरील रुग्ण 2.59%, ICU बाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण ही साधारण 4%. त्याच्यामुळे जी शंका सर्वात आधी डॉक्टरांनी उपस्थित केली की भविष्यात काय होईल, तुमच्यासारख्या सेवाभावी लोकांच्या माध्यमातूनच महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने चांगलं काम करू शकेल, रुग्णांना सेवा देऊ शकेल. आणि आत्तासाठी आम्ही पूर्णपणे प्रिपेअर्ड आहोत. हे होऊ नये, ही लाट येऊ नये ही आमची अपेक्षा आहे, पण आलीच तर राज्य शासन पूर्णपणे हाताळेल. दुसरा प्रश्न जो तुम्ही ह्या संदर्भात विचारला ठीक आहे, आणि तुम्ही त्याच्यामध्ये तपासाची जो मुद्दा म्हटलेला ना त्याच्यावर अन्नदाते यांचं उत्तर आपण पटकन घेऊयात आणि मग मी तुमच्याकडे पुढच्या प्रश्नांवर येते. अन्नदातेजी, मी 30 सेकंदातच सांगतो वृषालीजी. काय आहे की आत्ताच्या घडीची पुढच्या हे बघा, मी जे बोलतोय ती राजकीय स्वरूपाने घेऊ नका. ती एक आपण सोल्युशन बेस्ड आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे, कारण आपण एका संकटात आहोत. वृषालीजी, एक विभागवार डेफिसिट ही जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉक्टरांनी तिथल्या कम्युनिटीनी घेतलेली आहे. जिल्हाधिकार्यालयाचा हा डेटा आहे. आजच्या घडीला मी एरिया वाईज सांगतो. ठाण्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, आत्ताच्या घडीचा आपण बोलत असलेल्या क्षणाचा जो डेफिसिट आहे बेड्सचा, तो 5,370 बेड्सचा डेफिसिट आहे. मी तुम्हाला महेशजी, माझ्या नातेवाईकांसाठी मी 3 दिवसापासून बेड शोधतोय. जळगावला बाकावर बसून लोक ऑक्सिजन घेत आहेत. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, नगर, एकही बेड आत्ताच्या क्षणाला उपस्थित नाहीये. कालपासून मी 25 फोन झाले 4 ठिकाणी. नॉन ऑक्सिजन बेड ठाण्यामध्ये 1182 डेफिसिट आहे आणि ठाण्यामध्ये 950 बेडचा डेफिसिट आहे. 20 सेकंदातच सांगतो वृषालीजी, नागपूरमध्ये या घडीला 19,956 नॉन ऑक्सिजन बेडचा डेफिसिट आहे. ऑक्सिजन 4,250 बेड्स आणि 180 ICU बेडचा डेफिसिट. हा सरकारी आणि खासगी दोन्ही मिळून जरी बेड काढले तरी एवढे बेड कमी पडतायत. आणि एक लक्षात घ्या, याच्यामुळे काय झालंय, मॉर्टॅलिटी कमीच होत नाहीये. 3% मॉर्टॅलिटी आहे. 100 पैकी 3 कोरोनाचा लोकांचा विषय मृत्यू हा होत फार आहे. माझ्या गंभीर घरातल्या आहे आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून याचा जो आहे तो विचार केला पाहिजे. तपासेजी, आपल्याकडे शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. जे आम्ही प्रश्न विचारलेले होते अंबानी आणि सचिन वाझे प्रकरण, त्याच्यावर अंबानी सचिन वाझे प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीची जेवढी बदनामी करायची होती ती करण्याचा प्रयत्न केला, ती केली सुद्धा. त्याच्यामध्ये त्यांना सुरुवातीच्या काळात यश सुद्धा आलं, परंतु नंतर ज्या पद्धतीने ATSने तपास करून ते 2 आरोपी पकडले, त्याच्यामध्ये वाझेचा किती सहभाग होता ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला लागल्या. त्याच्यानंतर जसे एक गोष्टी पुढे यायला लागल्या. आता भारतीय जनता पार्टी पुढच्या 2 दिवसामध्ये कसं उत्तर देईल हे मला सांगायचंय. हे सरकार पूर्ण 5 वर्षाचा त्याचा कार्यकाळ पूर्ण करेल, त्याच्यामध्ये अजिबात दुमत नाही. एक प्रश्न जो विचारला जात होता की मुख्यमंत्री वाझेची पाठराखण का करत होते, तर माझे मित्र केशव उपाध्यायांना माहिती आहे की मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना रोज मुंबईचे CP आणि SID कमिशनर आणि DGP महाराष्ट्र हे रोज ब्रीफिंग करतात. आणि जेव्हा विधानसभेचं सत्र चालू असतं तर त्या ब्रीफिंगला अधिकचं महत्व येतं. आता तुमचा आयोग त्या ठिकाणी आरोपी असेल, कुणाला स्वप्न पडलं होतं, जी ब्रीफिंग मुंबई आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना केली किंवा गृहमंत्र्यांना केली तेच त्या ठिकाणी त्यांनी मांडलं. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री किंवा कुठलाही मंत्री हा स्वतः इन्व्हेस्टिगेशन करायला जातो का? एक मिनिट, हा स्वतः इन्व्हेस्टिगेशन करायला जातो का?
investigation सरकार कोण वाजेला करतं? परत 16 वर्षांनी घेणार कोण अरे होतं? 16 हेच वर्षानंतर सरकार. त्याचा राजीनामा हेच तुम्ही तर का अपयश मंजूर आहे नाही केला? तुमचं. 2014 ते 19 या त्याला का काळामध्ये घेतलं तुम्ही परत? त्याचा आज तर राजीनामा मुद्दा का आहे. मंजूर केला नाही? त्यांनी राजीनामा दिला. आज 16 सचिन वाजे कोण आहे? सचिन वाजे राजा मंजूर महाराष्ट्राची कसं इब्रत घेतलं? घालवण्याचा तुम्ही प्रयत्न का झाला केलं? आणि त्यांनी त्या VRS इब्रत घेतली होती, घालवण्यामध्ये माहिती घ्या, सर्वात technically मोठा वाटा तपासायची. तुमचा आहे. तुमच्याकडे सर्वात माहितीच मोठा वाटा नाहीये. तुमचा आहे. तुम्ही का त्याला हटवून तुम्ही टाकलं नाही? technically त्यांनी माहिती राजीनामा घ्या दिला जरा, होता. तुम्ही माहिती त्याचा घेऊन बोला. राजीनामा मंजूर बरं, करून कमिशनर का त्याला कोणी बाहेर नेमलं? बेदखल केलं राष्ट्रवादी नाही? तुम्ही त्याचा गप्पा राजीनामा मंजूर नाही केला. कशा आणि पद्धतीने ज्या आपण आपणच पद्धतीने बोलायचं, आरोप करता, आपणच की नेमायचं मुख्यमंत्री आणि मग पुन्हा पाठलाग आपण दुसऱ्याला दोष द्यायचा. गृहमंत्री पाठलाग. वारे वा, अरे गृहमंत्र्याला 2020 हे वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये गेलं आणि कोरोनाचं संकट थोडंसं ओसरते असं वाटत असतानाच हे राजकीय संकटांची मालिका, राजकीय अडचणींची मालिका जी आहे ती सुरू झाली. एक प्रकारे सर्वांनाच मुद्दा मिळाला चर्चेचा, मात्र त्या चर्चेमधून कुठेतरी राजकारण सुद्धा होत गेलं. हे सुद्धा तुम्ही आम्ही सर्वांनीच मान्य केलं पाहिजे. या चर्चेसाठी तुम्ही सर्व मान्यवरांनी वेळ दिलात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.